नमस्कार, मी रोहिणी भोसले चव महाराष्ट्राची चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आज मी तुम्हाला तुरीची डाळ, वांगं, बटाटा ह्याची छान अशी झटपट होणारी खिचडी दाखवणार आहे. चला तर मग आपण सुरुवात करू. तर त्यासाठी मी गॅसवर टोप गरम करत ठेवला आहे. अगदी झटपट होते. जर तुम्हाला भूक लागली असेल तर झटपट करून खाऊ शकता. तुम्ही कुकरलाही लावू शकता. 3 शिट्ट्यामध्ये अगदी झटपट होईल. तर इथे मी 2 चमचे तेल घातलंय. तर तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये मी 1 चमचा राई टाकते. 1 चमचा जिरं घालते. थोडी 10-12 कढीपत्त्याची पानं घालते. एक बारीक चिरलेला कांदा घालते. कांदा छान असा ब्राऊन रंगावर परतून घ्यायचा. खिचडीला नेहमी खमंग फोडणी द्या. कांदा व्यवस्थित ब्राऊन झाला की त्यामध्ये मी हे 2 बारीक चिरलेले टोमॅटो घालते. टोमॅटो ही छान असे शिजवून घेते. टोमॅटो थोडे शिजले की त्यामध्ये हे मी वांगं घालते. एक वांगं घेतलंय मी, एक बटाटा घेतलाय. हे बघा, बटाटा पण घेतलाय. तर वांगं आणि बटाटा ह्यामध्ये मी घालते. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही भाज्या घालू शकता. आणि हे सर्व तेलामध्ये छान असं परतून घेते. एक 2 मिनिट मस्त असं परतून घ्यायचं. तेलामध्ये छान असं वांगं बटाटा छान परतून झालाय. आता त्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घालते. हळद, गरम मसाला, काश्मीरी लाल मिर्च पावडर आणि घरगुती लाल तिखट घालते. सर्व मसाले घालून घेते मी. पुन्हा एकदा छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. मसाले छान तेलात परतून घ्यायचे. आता त्यामध्ये ही तुरीची डाळ मी 2 तास भिजत ठेवली होती, ती घालते. त्याचबरोबर हे तांदूळ अर्धा तास भिजत ठेवले होते, तेही घालून घेते. आणि पुन्हा एकदा मस्त असं मिक्स करून घेते. मैत्रिणींनो, भावांनो, बहिणींनो, खूप छान लागते ही खिचडी. अगदी झटपट होणारी आहे, मोजक्या साहित्यात होणारी आहे. आणि तुम्ही हव्या त्या भाज्या तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. पण मला खास अशी रिक्वेस्ट होती की तुम्ही तुरीची डाळ, वांगं घातलेली खिचडी बनवून दाखवा. तर मी खास त्या ताईंसाठी दाखवते. तर खूप चविष्ट लागते. तुम्ही नक्की करा आणि कमेंटमध्ये मला सांगा कशी झाली ते. छान असं सर्व परतून घेतलं.
आता त्यामध्ये हे मी साईडला पाणी गरम करून ठेवलं होतं ते घालते. जर तुम्हाला खिचडी मऊ पाहिजे असेल तर तुम्ही पाणी थोडं जास्तच वापरा. ढवळून घेते. आणि गॅस फास्ट करून खिचडी शिजून देते. तुम्ही बघू शकता खिचडीमधलं पाणी आटलंय आणि ह्या स्टेजला आली. थोडं पाणी आहे ना. आता ह्या स्टेजला आलं की ह्यामध्ये मी घालते 1 चमचा तूप. ऑप्शनल आहे, पण असं करून बघा, खूप छान टेस्ट लागते. आणि ह्यामध्येच मी घालते बारीक चिरलेली कोथिंबीर. छान एकदा मस्त असं मिक्स करून घेते. आणि गॅस बारीक करते आणि त्यावर झाकण ठेवते. आता छान असं 10 मिनिटं शिजून द्यायचं. 10 मिनिट झालेले आहेत. आता मी झाकण काढते. वा, मस्त. खरंच खूप छान झाली आहे खिचडी. खाण्यासाठी अगदी तयार आहे. तर मस्त अशी झणझणीत खिचडी तयार आहे. तुम्ही बघू शकता, खूप छान लागते ही खिचडी. लोणचं आहे, पापड आहे, तर मग क्या बात आहे. तुम्ही पण घरी ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.